त्रिपुरा राज्यातील धार्मिक तणावाच्या निषेधार्थ शुक्रवारी मुस्लिम संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। मात्र मोर्चा परत येतेवेळी आंदोलकांनी अमरावती शहरातील जयस्तंभ चौकातील काही व्यापारी दुकानांची तोडफोड केली होती। व्यापारी दुकानांच्या झालेल्या तोडफोडीच्या निषेधार्थ अमरावती भाजपाच्या वतीने शांततेच्या अमरावती बंदचे आवाहन करण्यात आले होते। मात्र या आंदोलनाला ऐन वेळेवर आक्रमक स्वरूप प्राप्त झाल्यामुळे आंदोलन भडकले। सकाळच्या सुमारास भाजप कार्यकर्ते आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी राजकमल चौकीचे व्यापारी दुकानांच्या तोडफोडीचा निषेध केला। तसेच राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। या दरम्यान पोलीस प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांदरम्यान बाचाबाची झाली। कालचा जो नंगाना धर्मांध मुस्लिम समाजाने केला, आज त्याला प्रत्युत्तर म्हणून अमरावतीच्या तमाम हिंदू जनता आज रस्त्यावर उतरली आहे। आणि आज जे पोलीस आपण बघतोय चौकात ही काल कुठे गेली हे हिंदू जनता पालकमंत्र्याला आणि राज्य शासनाला विचारते आहे आणि मग याचं उत्तर द्यावं लागेल या पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करताच आंदोलन चिघळले आणि उपस्थित जमावाने दगडफेक सुरू केली। या प्रकरणानंतर आंदोलन तीव्र झाले। जमावाने राजकमल चौक, नमुना गल्ली, ऑटो गल्ली परिसरातील दुकानांचे मोठे नुकसान केले। तसेच परिसरातील दुकाने आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली। जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रुधूर आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करावा लागला। यावेळी अमरावती शहरातील राजकमल चौक परिसरासह इतर भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। राजकमल चौकातील तणाव कमी होताच पटवा चौक, साबणपुरा, टांगा पडाव, इतवारी बाजार, नागपूर गेट आदी परिसरात तणाव मोठ्या प्रमाणात वाढला होता।
सर सुबह से खाना वाना नहीं बोलते। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि स्थानिक पत्रकार देखील जखमी झाले। तणाव कमी करण्यासाठी जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार करीत अश्रुधुराचा वापर केला। कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी आणि तणावाचे वातावरण कमी व्हावे याकरिता पोलीस प्रशासनाने अतिरिक्त पोलिसांच्या 5 तुकड्या देखील बोलविण्यात आल्या आहेत। वातावरण जास्त चिघळू नये याकरिता दुपारी 2 वाजतापासून अमरावती शहरात कलम 144 लावून संचारबंदी जाहीर केली आहे। शहरामध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे। 144 लागलेला आहे। रस्त्यावर कोणीही दिसणार नाही। 2 व्हीलर वाहन चालक आपापल्या घरी जा। सर्व नागरिकांना विनंती आहे, 144 लागलेला आहे, आपण आपापल्या घरी जायचं आहे। रस्त्यावर कोणीही फिरणार नाही। हो, लागू झाली 144 लागू झाली आहे। रस्त्यावर कोणी दिसणार नाहीये। सर्वांना विनंती आहे, सर्व 2 व्हीलर चालक आपापल्या घरी जा। रस्त्यावर फिरू नका, उगाच फिरू नका, कारवाई करण्यात येईल। समजले का? कारवाई करण्यात येईल आपल्यावर। हे इकडचे जे उभे आहेत, आपण आपापल्या घरी जा। इंटरनेट सेवेबद्दल काय माहिती आहे? जर परिस्थिती नियंत्रणाखाली आली नाही तर अनिश्चित काळापर्यंत संचारबंदी वाढण्याची शक्यता आहे। नागरिकांनी धार्मिक तणाव वाढविणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।